आता वय किती आहे तुमचं? 15, 16? 16 कोण नाही, 14, 15 बरोबर. 14, 15 आपलं वय. त्यातलं गाडी कोण कोण चालवतं? बिंद सांगा, मला माहिती सगळे चालवतात. मी काय आता धारा नाही आलो तुम्हाला किंवा मी लगेच काढलं, लगेच नंबर, लगेच फाईन मारली, तसं नाही. करा करा, मला माहिती सगळे चालवतात. चालवते ना तुम्ही? नाही चालवत? मराठी समजते ना सर्वांना? मग असं एकदम चेहरे तुमचे असे झाले की काय, जसं ते इथनं गेले गत काय बोलतात सर. सर्वांना येते गाडी बरोबर. बरं चालवत नाही गाडी तर येते ना. गाडी कोणाकोणाला येते? सगळेच बघा, सर्वांना येते. आवाज नाही पाहिजे, आवाज नाही. शांत आहे का? तुमच्यासाठी सांगतोय. आपण फक्त अर्धा तास 15 मिनटं घेणार, पण तुमच्या चांगल्या माहितीसाठी. आपण या वयात गाडी चालवतो. बरं कॅम्पमध्ये कोण कोण गेले गाडी घेऊन एकटा? हळूच, वडील झोपलेत, आई झोपले, हळूच गाडी काढायची, थोडं 100 मीटर अंतरावर न्यायची, तिथून स्टार्ट करायची की गायब. कोण आहे असं? बरं असंच भाऊ म्हणलं चालव, वडील म्हणले चालव, चालवली. कोण आहे का असं कॅम्पामध्ये गेले? कोण नाही. मग गाड्या कुठं चालवल्या तुम्ही? लोकल सोसायटीमध्ये, जवळपास वानवडीमध्ये, इथलं दूध आहे बरोबर ना, लांब नाही बरोबर. तुम्ही काय म्हणणार मग आता की लांब जात नाही मी, इथलं इथं जातो. कोण काय करणार आहे? बरोबर आहे बरोबर ना. जसं तुमचं आता काय म्हणणं आहे सर, इथलं इथं जातो, इथं कोण ट्रॅफिक पोलीस आहे, इथनं असं निघलं शॉर्टकट, आम्हाला पोलीस कुठं असतो चौकात, तिथनं नाही आम्ही शॉर्टकट मारून गेलो घरी बरोबर. पण तुम्ही या वयात गाडी चालवता, तुमचा जर या वयात ॲक्सिडेंट झाला, आता आपण देव तर नाही आहे, कुणी आडवा येऊ शकतो, कुत्रे येतं आडवं, एखादा बाहेर माणूस चालला आहे किंवा कोणी मध्ये येतं गाडी, किंवा समोरचा एकदा आला, त्याला काय त्रास झाला किंवा अचानक डोळ्यात काय गेलं, कचरा तुम्हाला धडकला, बघा होऊ शकतं घटना बरोबर ना. काय ना काय इथनं आपण शाळेतनं खेळताना बी पडतो, लागतं आपल्याला, आपण माणूस आहे, काय ना काय जीवनात होतंच. तर तुम्ही घसरून पडला किंवा समोरच्याला लागलं, धडकलं, तो जागेवर जर गेला तर तुमच्यावर केस होणार का नाही?